Welcome on my YouTube channel. Today we are going to learn the figures of speech in the poem Song of the Open Road. विद्यार्थी मित्रांनो, मी याच्या अगोदर एक या कवितेवर व्हिडिओ बनवलेला आहे. सॉन्ग ऑफ द ओपन रोड या कवितेमधील आपण काही ॲक्टिव्हिटीज सोडवलेल्या आहेत. त्या ॲक्टिव्हिटी शीटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ती लिंक ओपन करा आणि या कवितेवरील काही ॲक्टिव्हिटीज सोडवलेल्या आहेत त्या अभ्यासा. आता या व्हिडिओमध्ये आपण सॉन्ग ऑफ द ओपन रोड की जी कविता वॉल्ट व्हिटमन यांनी लिहिलेली आहे, या कवितेमध्ये असणारे फिगर ऑफ स्पीच व त्याची उदाहरणं या ठिकाणी आता आपण पाहूयात. हा व्हिडिओ संपूर्ण पहा, उदाहरणं पहा, त्या उदाहरणामध्ये असणारे फिगर ऑफ स्पीच पहा, त्याचं एक्सप्लेनेशन पहा. मध्ये मध्ये व्हिडिओ पॉज करून ती सर्व उदाहरणं आपल्या वहीमध्ये लिहा आणि त्याचा अभ्यास करा. म्हणजेच परीक्षेमध्ये तुम्हाला त्या कवितेवरील विचारलेल्या उदाहरणामधील जो फिगर ऑफ स्पीच आहे तो बरोबर अगदी ओळखता येईल. चला आता आपण ती उदाहरणं बघूयात. पहिले या ठिकाणी उदाहरण आहे, ए फूट अँड लाईट हार्टेड आय टेक टू द ओपन रोड. दिस इज द फर्स्ट एक्झाम्पल. इन दिस एक्झाम्पल we can find the figure of speech, that is inversion. Here the explanation of inversion is the words are not in correct prose order. The correct prose order is I take to the open road a foot and light hearted. म्हणजे इन्व्हर्जनचं जे तुम्हाला या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे त्या उदाहरणामध्ये वाक्याची रचना प्रचलित पद्धतीनुसार दिलेली नसते. मग आपल्याला स्पष्टीकरणामध्ये त्या वाक्याची रचना प्रचलित पद्धतीनुसार करून घ्यावी लागते. या ठिकाणी तुम्हाला करून दिली आहे. आय टेक टू द ओपन रोड ए फूट अँड लाईट हार्टेड. Let's see next example. Healthy, free, the world before me. Again this is an example of inversion. इन्व्हर्जनचं परत एक उदाहरण या ठिकाणी आलेलं आहे. त्याचं एक्सप्लेनेशन खालील पद्धतीने दिलेलं आहे. The words are not in correct prose order. The correct prose order is the world before me is healthy, free. चला तिसरं उदाहरण आपण या ठिकाणी बघूयात. The long brown path before me leading wherever I choose. This is the example of the figure of speech named symbol. The explanation of this figure of speech is the brown path is used as a symbol for the road. Means here brown path या प्रतीकाचा वापर रोड दर्शविण्यासाठी केलेला आहे. म्हणून या उदाहरणामध्ये आपल्याला सिम्बॉल नावाचा फिगर ऑफ स्पीच दिसून येतो. अजून एक फिगर ऑफ स्पीच या उदाहरणामध्ये दिलेला आहे आणि तो म्हणजेच अलिट्रेशन. त्याचं स्पष्टीकरण या पद्धतीने होतं. द साऊंड बी इज रिपीटेड हिअर प्लेझिंगली. म्हणजे या कवितेमध्ये बी हा साऊंड या ठिकाणी तुम्हाला 2 वेळा आलेला दिसून येतो. ओके, चला नेक्स्ट एक्झाम्पल. Henceforth I ask not good fortune, I myself am good fortune. This is the another example of repetition. या ओळीमध्ये तुम्हाला रिपिटेशन हा फिगर ऑफ स्पीच दिसून येईल. त्याचं स्पष्टीकरण या ठिकाणी अशा पद्धतीने आहे. The words
गुड फॉर्च्यून आर रिपीटेड हिअर प्लेझिंगली. म्हणजे या कवितेमध्ये गुड फॉर्च्यून शब्द 2 वेळा आलेले आहेत. बघा, अलिट्रेशन आणि रिपिटेशन याच्यामध्ये थोडासा फरक तुम्हाला दिसून येईल. अलिट्रेशन या फिगर ऑफ स्पीचमध्ये तुम्हाला एक साऊंड म्हणजे एक पर्टिक्युलर अक्षर त्या ठिकाणी रिपीट होतं. मात्र रिपिटेशनमध्ये 1 किंवा 2 शब्द त्या ठिकाणी रिपीट होतात. हा या दोन्हीमधला फरक आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. चला पुढचं उदाहरण घेऊयात. हेन्सफोर्थ आय व्हिम्पर नो मोर, पोस्टपोन नो मोर, नीड नथिंग. दिस इज अगेन द एक्झाम्पल ऑफ रिपिटेशन. Here in this example we see the words no more are repeated here pleasingly. Words no more are repeated here pleasingly. Again another figure of speech is here, that is a climax. त्याचं एक्सप्लेनेशन या ठिकाणी अशा पद्धतीने होतं. The words are arranged here in ascending order. Next example is here. Done with indoor complaints, libraries, querulous criticism. Again here example is alliteration. In this example the sound C is repeated here pleasingly. म्हणजे या उदाहरणामध्ये तुम्हाला C हा जो काही साऊंड आहे, हे जे अक्षर आहे, मला 2 वेळा रिपीट झालेलं दिसून येईल. दुसरा एक फिगर ऑफ स्पीच या उदाहरणामध्ये आपल्याला आढळून येतो, तो म्हणजे क्लायमॅक्स. त्याचं एक्सप्लेनेशन अशा पद्धतीने होतं. द वर्ड्स आर अरेंज्ड हिअर इन असेंडिंग ऑर्डर. म्हणजे या कवितेमध्ये जे शब्द कवीनं वापरलेले आहेत त्या शब्दाची रचना ही चढत्या क्रमाने केलेली आहे. आणि तिसरा एक फिगर ऑफ स्पीच या कवितेमध्ये आपल्याला दिसून येईल, ते म्हणजे ट्युटॉलॉजी. या फिगर ऑफ स्पीचचं स्पष्टीकरण आपल्याला या पद्धतीने करता येईल. द सेम मीनिंग वर्ड्स आर रिपीटेड क्युरलस क्रिटिसिझम. म्हणजे या ठिकाणी एकाच अर्थाचे 2 शब्द एकापाठोपाठ एक या ठिकाणी वापरले आहेत. क्युरलसचा अर्थ होतो चिडखोर तक्रार आणि क्रिटिसिझमचा अर्थ होतो तक्रार. ओके, लेट्स सी नेक्स्ट एक्झाम्पल. Strong and content I travel the open road. Again this is an example of inversion. The explanation of this figure of speech is the words are not in correct prose order. The correct prose order is I travel the open road with strong and content. Next example is here again inversion. The earth that is sufficient, I do not want the constellations any nearer. The figure of speech in this line is inversion, and the explanation of this figure of speech is the words are not in correct prose order. The correct prose order is I do not want the constellations any nearer the earth that is sufficient. चला पुढचं उदाहरण आपण पाहूयात. I know they are very well where they are. I know they suffice for those who belong to them. Again this is the example of repetition. In this sentence we see that the words I know are repeated here pleasingly. म्हणजेच या कवितेच्या ओळीमध्ये आय नो हे शब्द 2 वेळा परत आलेले आहेत. नेक्स्ट एक्झाम्पल इज हिअर. स्टील हिअर आय कॅरी माय ओल्ड डिलिशियस बर्डन्स. द नेम ऑफ फिगर ऑफ स्पीच इन दिस लाइन इज पॅराडॉक्स. द एक्सप्लेनेशन ऑफ दिस फिगर ऑफ स्पीच, द absurd statement is made here. And the second figure of speech we can see in this line, that is metaphor. The explanation of this metaphor is delicious burdens is implicit
implicitly compared with memories. Let's see next example. पुढचं उदाहरण बघूयात. I carry them, men and women, I carry them with me wherever I go. Again, this is the example of repetition. In this example, we see that the words I carry them are repeated here pleasingly. The next example in this poem is, I swear it is impossible for me to get rid of them. I am filled with them and I will fill them in return. Again, this is the example of repetition. The explanation of this figure of speech is, the word fill is repeated here pleasingly. Next example. I think all the examples are over in this poem. या कवितेमध्ये आपल्याला आढळून येईल की रिपिटेशन आणि इन्व्हर्जनची भरपूर उदाहरणं विचारलेली आहेत. एखाद्या कवितेमध्ये एकापेक्षा जर जास्त फिगर ऑफ स्पीच आढळून येत असतील तर परीक्षेमध्ये आपल्याला जो फिगर ऑफ स्पीच विचारलेला आहे किंवा जो आयडेंटिफाय करायला सांगितलेला आहे त्यापैकी कोणताही एक फिगर ऑफ स्पीच आपण आयडेंटिफाय करून त्याचं एक्सप्लेनेशन त्या ठिकाणी करावं लागेल किंवा तो फिगर ऑफ स्पीच असणारं एखादं उदाहरण आपल्याला कवितेमधून शोधून त्या ठिकाणी लिहावं लागेल. अशा पद्धतीचं एक 2 मार्काला आपल्याला ॲक्टिव्हिटी या कवितेवर आधारित परीक्षेमध्ये विचारतात. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ पहा, मध्ये मध्ये पॉज करा, ही सर्व उदाहरणं आपल्या वहीमध्ये लिहा आणि याचा अभ्यास करा. म्हणजे तुम्हाला फिगर ऑफ स्पीचचा अभ्यास सोपा जाईल. त्याचबरोबर हा व्हिडिओ आपला जर कोण मित्र असेल, मैत्रीण असेल, त्यांच्यामध्ये शेअर करा की जो 12वीला शिकत असेल, जेणेकरून त्यालाही याचा फायदा होईल, तोही या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यास करू शकेल. माझा हा व्हिडिओ सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.